महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आणि महाराष्ट्रात खळबळ उडून देणारी बातमी। राज्यात प्रसिद्ध असलेल्या एका ज्योतिषाला झाली अटक। नाशिक जिल्ह्यातील हा ज्योतिष्य मांत्रिक आहे। अशोक खरात कॅप्टन असे या ज्योतिषाचार्याचं नाव आहे। या ज्योतिषाचार्याकडे महाराष्ट्र राज्यातील मंत्री, पुढारी तसेच मोठमोठे उद्योगपती त्याचबरोबर सेलिब्रिटी सुद्धा या ज्योतिषाचार्याला बळी पडले आहे। अशोक खरात उर्फ कॅप्टन याचे नाशिक शहरात देखील एक कार्यालय आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक, मोठमोठे सेलिब्रिटी, राजकीय पुढारी, व्यापारी या ज्योतिषाचार्याकडे येत असतात आणि या ज्योतिषाचार्याला बळी देखील पडलेले आहेत। कोपरगाव सिन्नर रोडवर मीर गाव या ठिकाणी या महाराजाचे मंदिर देखील आहे। याच मंदिरामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी भेट दिली होती। शिर्डी दौऱ्यावर आले असताना त्यांनी या मंदिराला अचानक भेट दिल्यामुळे महाराष्ट्र राज्यात हा ज्योतिषाचार्य प्रकाश झोतेत आला होता। राजकीय नेते, पुढारी या महाराजांकडे येत असतात। त्याचबरोबर रुपालीताई चाकणकर या देखील या ज्योतिषाचार्याच्या सदनिकेच्या संचालक मंडळाच्या पदावर आहे असे माहिती पुढे येत आहे। त्यामुळे या ज्योतिषाचार्याचे राज्यात मोठ्या प्रमाणात नेटवर्क आहे। 18 मार्च रोजी एका 35 वर्षीय महिलेने सदर महाराजांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी अशोक खरात उर्फ कॅप्टन हे अटकेत आहे। पुढे काय होते ते आपणास कळणारच आहे, परंतु पोलिसांनी सध्या तरी अटक केली आहे। त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे 58 असे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहे। एका पेन ड्राईव्ह त्यांना आढळून आल्यानंतर त्यामध्ये 58 व्हिडिओ आहे। या बाबत देखील आता महाराष्ट्र राज्यात मोठी चर्चा होत आहे। 35 वर्षीय एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्रात खळबळ उडून दिली आहे। यामध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय पुढाऱ्यांचे नाव देखील पुढे येत आहे। महाराष्ट्रात अनेक भोंदू, मांत्रिक, ज्योतिषाचार्यांच्या नादी लागून अनेकांनी आपले आयुष्य बर्बाद केले आहे। उच्च शिक्षण घेतलेले नागरिक, पुढारी, व्यापारी, अनेक लोक मांत्रिक, ज्योतिषाचार्याच्या नादी लागून आपले आयुष्य बर्बाद करताना दिसत आहे। अनेक भोंदू मांत्रिकांनी देखील अनेक ठिकाणी अनेक लोकांना गंडा घातल्याच्या रोजच बातम्या येत आहे। तरी देखील अनेक लोक अंधश्रद्धेला बळी पडून मोठमोठ्या मांत्रिक, ज्योतिषाचार्यांना नादी लागून लाखो करोडो रुपये खर्च करून फसतात आणि काहींचे तर वैवाहिक आयुष्य देखील बर्बाद झाले आहे। तरी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे। श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी। नागरिकांनी आपल्या सत विवेक बुद्धीला जागृत ठेवून बळी पडू नये अशा रोजच घटना घडत आहे। महाराष्ट्रात अशोक खरात उर्फ कॅप्टन यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। धन्यवाद।